नमस्कार. रुचिरा जरासा हटके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रुचिरामध्ये आज आपण शिमला मिरचीपासून एक नवीन पदार्थ तयार करूयात. याला शिमला मिरची कोफ्ता असं म्हणता येईल. चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलला थोडेसे सबस्क्रायबर्स कमी पडत आहेत, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा. शिमला मिरचीपासून कोफ्ता तयार करण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेले आहे. त्यामध्ये 3 मध्यम आकाराची शिमला मिरची घेतलेली आहे. शिमला मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी जाडसर वाटून घ्यायची. इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. कांदा बारीक वाटून घ्यायचा. टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची. 1 इंच आलं घेतलेलं आहे. 8 मध्यम आकाराच्या लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 5 ते 7 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. यामध्ये लसण आपल्याला थोडासा जाडसर वाटून घ्यायचा आहे. त्याचबरोबर कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे. आलं सुद्धा थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. टोमॅटो कट करून टोमॅटो प्युरी तयार करून घ्यायची. कांदा कट करून कांद्याची पेस्ट तयार करून घ्यायची. इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक फिरवून घ्यायचा. तर या ठिकाणी कांद्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा कट करून घेतलेले आहेत. टोमॅटोसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचे. तर या ठिकाणी टोमॅटो प्युरी तयार करून घेतलेली आहे. खूप बारीक असा टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेला आहे. तर पहा, कांद्याची खूपच बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्याचबरोबर टोमॅटो प्युरीसुद्धा तयार करून घेतलेली आहे. आलं असं थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे. त्याचबरोबर लसण पाकळ्यासुद्धा थोड्याशा जाडसर वाटून घेतलेल्या आहेत. कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. आता आपण शिमला मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी जाडसर वाटून घेऊयात. त्यासाठी सुरुवातीला शिमला मिरचीचं वरचं टोक काढून टाकायचं. शिमला मिरची कट करून घ्यायची. कट केलेली शिमला मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे. खूपच बारीक पेस्ट तयार करायची नाही. शिमला मिरची अशा प्रकारे थोडीशी जाडसर वाटून घ्यायची. तर इथे मी ग्रेव्हीसाठी लागणारं सर्व साहित्य तयार करून घेतलेलं आहे आणि शिमला मिरची पण अशा प्रकारे थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे. आता आपण शिमला मिरचीपासून कोफ्ते तयार करून घेऊयात. सुरुवातीला वाटलेली शिमला मिरची एका ताटामध्ये काढून घ्यायची. जेवढी शिमला मिरची भरलेली आहे, पाऊण वाटी शिमला मिरची भरलेली आहे, तर 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ घालायचं. 1 चमचा वाटलेले जिरे घातलेले आहेत. 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची. अर्धा चमचा हळद घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. सर्व साहित्य पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. वरून पाणी घालायची गरज नाही. वाटलेल्या शिमला मिरचीमध्ये गोळा तयार होईल. वाटलेल्या शिमला मिरचीमध्ये पिठाचा गोळा तयार होईल. इथे मी कोफ्त्यासाठी पीठ तयार करून घेतलेलं आहे. पीठ थोडंसं सैल मळून घेतलेलं आहे. खूप घट्ट मळून घ्यायचं नाही, थोडंसं सैल ठेवायचं. कोफ्त्याचं पीठ 10 मिनिट भिजवण्यासाठी झाकून ठेवून द्यायचं. 10 मिनिटानंतर कोफ्ते तयार करून घ्यायचे. कोफ्ते तयार करण्यासाठी इथे मी हाताला लावण्यासाठी तेल घेतलेलं आहे. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं. एका कोफ्त्या एवढा गोळा पिठामधला काढून घ्यायचा. गोल असा कोफ्ता तयार करून घ्यायचा. इथे मी मध्यम आकाराचा गोल असा कोफ्ता तयार करून घेतलेला आहे. अशाच प्रकारे सर्व कोफ्ते तयार करून घ्यायचे. इथे मी शिमला मिरचीपासून सर्व कोफ्ते तयार करून घेतलेले आहेत. कोफ्ते हव्या त्या आकाराचे तयार करून घ्यायचे. इथे मी मध्यम आकाराचे कोफ्ते तयार करून घेतलेले आहेत. कोफ्ते आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. मध्यम गॅसवर तेल तापवून घ्यायचं. गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून घ्यायची आणि कमी गॅसच्या फ्लेमवर कोफ्ते दोन्ही बाजूंनी ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. इथे मी कढईमध्ये एक एक करून सर्व कोफ्ते टाकलेले आहेत. कढईमध्ये बसतील आणि सुटसुटीत तळतील एवढेच कोफ्ते कढईमध्ये घालायचे. तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यमवरून थोडीशी कमी करून घेतलेली आहे आणि एवढ्या फ्लेमवर कोफ्ते आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. कोफ्ते तळत असताना झाऱ्याने अशा प्रकारे कोफ्त्यांना थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे कोफ्ते सर्व बाजूंनी चांगल्या प्रकारे आणि सारखेच तळले जातात. तर इथे कोफ्त्यांना छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. कोफ्ते झाऱ्याने काढून घ्यायचे.
या ठिकाणी शिमला मिरचीपासून कोफ्ते तयार करून घेतलेले आहेत. तर इथे मी कोफ्ते तयार करून घेतलेले आहेत. यातला एक कोफ्ता मी तुम्हाला फोडून दाखवत आहे. आजपर्यंत कोफ्ता चांगल्या प्रकारे तळून घेतलेला आहे. कोफ्त्यांसाठी ग्रेव्ही तयार करून घेऊयात. मध्यम गॅसवर कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल कडक तापल्याच्या नंतर 1 चमचा जिरे घालायचे. त्यानंतर कांद्याची पेस्ट घालायची. त्यानंतर टोमॅटो प्युरी घालायची. सर्व साहित्य उलटण्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. मिश्रणाने तेल सोडायला सुरुवात केल्याच्या नंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची. आता मिश्रणामध्ये खूप सारं पाणी आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे. वाटलेलं आलं घालायचं, वाटलेला लसूण घालायचा, कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत. सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. तर पहा, मिश्रण कढईला चिकटत आहे. अजूनही मिश्रणाने तेल सोडायला सुरुवात केलेली नाही. मिश्रण अजूनही कढईला चिकटत आहे. अधूनमधून मिश्रणाला उलटण्याने परतून घ्यायचं. तर पहा, मिश्रणाने आता तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर मिश्रणाने कढई सोडायला सुरुवात केलेली आहे. गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची. 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची. 1 चमचा गरम मसाला घालायचा. लाल मिरची पावडर व गरम मसाला तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा. त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची. आता सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. 1 वाटी पाणी घालायचं किंवा थोडंसंच पाणी घालायचं. ज्या वाटीने वाटलेली शिमला मिरची भरून घेतलेली होती, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घातलेलं आहे. ग्रेव्ही खूप पातळ करायची नाही, थोडीशी घट्ट ठेवायची. चवीनुसार मीठ घालायचं. ग्रेव्हीला उकळी आल्याच्या नंतर तयार केलेले कोफ्ते ग्रेव्हीमध्ये घालायचे. इथे मी कोफ्त्यांसाठी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे. तर पहा, थिकनेस अशा प्रकारे ठेवायचा. खूपच पातळ ग्रेव्ही तयार करायची नाही, थोडीशी घट्ट ठेवायची. ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर तयार केलेले कोफ्ते ग्रेव्हीमध्ये घालायचे. मिक्स करून घ्यायचे. कमी गॅसच्या फ्लेमवर कोफ्ते 5 ते 10 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे. तर इथे 5 ते 10 मिनिटानंतर कोफ्ते छान प्रकारे शिजवून झालेले आहेत. गॅस बंद करून घ्यायचा. आणि या ठिकाणी शिमला मिरची कोफ्ता तयार करून घेतलेला आहे. तर पहा, खूप छान आणि मस्त असा रंग आलेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की तयार करून बघा. रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.